कन्नड नगरपालिकेच्या स्थायी व विषय समित्यांची निवडणूक संपन्न. राष्ट्रवादी भाजपा प्रतिनिधींना खाते वाटप. कन्नड नगरपालिकेच्या स्थायी समिती व विविध विषय समित्यांच्या निवडणुका आज शांततेत पार पडल्या. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा सहयोगी गटानं वर्चस्व राखत स्थायी समितीच्या 9 जागांवर विजय मिळवला. विषय समित्यांच्या सभापतीपदी खालीलप्रमाणे निवड करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी कचरू आसाराम अवहाळे, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी सोनाली प्रेमसिंग बेनाडे, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी अलका भारत जाधव, पाणी पुरवठा समिती सभापतीपदी आरिफ असिफ शेख, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी मनीषा सुरेश डोळस, तर वित्त नियोजन व विकास समिती उपाध्यक्षपदी रंजना रवींद्र राठोड यांची निवड करण्यात आली आहे. यासह संतोष कचरू निकम पाटील, संतोष किसनराव कोल्हे व असलम इब्राहिम शेख हे स्थायी समितीचे सदस्य म्हणून निर्वाचित झाले आहेत. स्थायी समितीच्या सर्व जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा सहयोगी गटाचे उमेदवार विजयी झाल्यानं नगरपालिकेतील सत्ताधारी गटाची पकड अधिक मजबूत झाली असून आगामी काळात शहराच्या विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा कन्नड शहरवासियांनी व्यक्त केली आहे. कन्नड तालुका प्रतिनिधी संतोष खाजेकर यांचा रिपोर्ट. हो, आपले सभापती झालेले कोण कोण झालेले काय सांगणार? आज कन्नड नगरपालिकेमध्ये सर्व विषय समित्याच्या सभापतीची व स्थायी समितीच्या सदस्यांची निवडणूक होती. आमच्या पक्षाचे गटनेते श्री संतोष भाऊ निकम यांनी केलेल्या विवेचनानुसार व त्यांना सर्वाच्या सर्व आमच्या सदस्यांनी दिलेल्या साथीनुसार आज ऐतिहासिकपणे पहिल्यांदाच असं घडलं की एकाच पक्षाचे 100% सदस्य या स्थायी समितीवर निवडून आले. पाणी पुरवठा समितीच्या सभापतीपदी आरिफ रॉक म्हणजे आरिफ आसिफ शेख हे सभापतीपदी निवडून आले. त्याचप्रमाणे महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी मनीषाताई डोळस या निवडून आल्या. स्वच्छता समितीच्या सभापतीपदी अलकाताई भरत जाधव या निवडून आल्या. त्याचप्रमाणे शिक्षण व नियोजन समितीच्या सभापतीपदी सोनालीताई बेनाडे या निवडून आल्या. त्याचप्रमाणे नियोजन समितीच्या पदसिद्ध सभापती म्हणून रंजनाताई या तर आहेच. आणि स्वच्छता झाली. आता बांधकाम समितीच्या सभापतीपदी गजानन आवळे हे निवडून आले. सोबतच स्थायी समितीवर निवडल्या जाणाऱ्या 3 सदस्यपदी आमच्या पक्षाचे गटनेते संतोष भाऊ निकम, त्याचप्रमाणे मी आणि शेख असलम इब्राहिम असे आम्ही 3 सदस्य निवडून आले. स्थायी समितीवर एकूण 9 जागा होत्या. 6 हे सभापतीमधून पदसिद्ध जागा होत्या आणि 3 सदस्यामधून होत्या. तर अशा 9च्या 9 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजप यांच्या सहयोगी गटानं या ठिकाणी विजयी झालेले मी सर्व सदस्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. येणाऱ्या पूर्ण वर्षभरात स्थायी समितीवर संपूर्णतः नियंत्रण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राहील. या माध्यमातून आम्ही कन्नड शहराच्या जनतेला आश्वासित करू इच्छितो. या स्थायी समितीच्या माध्यमातून पारदर्शक असा कारभार करण्याकडे विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका राहील. आणि स्वच्छता, पाणी पुरवठा या बाबीसाठी नगराध्यक्षा आमच्या भाभी फरीन बेगम यांनी निश्चित राहावं. आम्ही त्यांच्यासोबत काम करू. मात्र राजकीय विषय आणि ज्या ठिकाणी काही डिप्लोमॅटिक विषय असत आणि त्यांच्या नगरसेवकांनी किंवा त्यांच्या पत्नीने जर त्यांची दादागिरीची भाषाच कायम ठेवली तर त्या ठिकाणी त्यांना तसं उत्तर दिल्याच येईल. परंतु आम्हाला कन्नड शहरातील सर्व जनतेने मोठ्या संख्येने मतदान केलेले, त्यांनाही मतदान केलेले आणि आमचा उद्देश आहे की जनता ही आपल्या प्रतिनिधीला विकासासाठी त्यांच्या कामासाठी निवडून देते. त्यामुळे जनतेचे कामं झाले पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्यासाठी नगराध्यक्षा फरीन बेगम यांना स्वच्छता, पाणी पुरवठा व दैनंदिन कामासाठी आमचे सर्व सदस्य मदत करतील. त्यांनीही जनतेच्या भल्यासाठी चांगल्या चालणे निर्णय घ्यावे. कुठल्याही प्रकारची नगरपालिकेची आर्थिक हानी होणार नाही. नगरपालिकेच्या जागा कोणी बेकायदेशीरपणे विकणार नाही. नगरपालिकेचे गाळे कोणी बेकायदेशीरपणे हडपणार नाही. यासाठी त्यांनीही आमच्यासोबत उभं राहावं. आपण सर्वांनी मिळून कन्नड शहरातल्या प्रत्येक नागरिकासाठी काम करूया असं मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगितलं.